हे देवा, हे काय झालं? कृपया आमची मदत करा. ऐका, तुम्ही या प्रेताला अजिबात एकटं सोडू नका. हे प्रभू, पण असं कशासाठी? चला, मी तुम्हाला एक कथा सांगतो. त्यातून तुम्हाला सर्व कळेल. मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का की आपल्याकडे मृतदेहाला एक क्षणही एकटं का सोडत नाहीत? कुठे ना कुठे तुमच्या मनातही हा प्रश्न उठला असेल. प्राण गेले की देह म्हणजे फक्त मातीचा पुतळा उरतो. मग त्या थंड झालेल्या शरीरापासून एवढा धाक कशाचा? आज मी तुम्हाला अशी कथा सांगणार आहे की अंगावर काटा उभा राहील आणि समजेल की ही परंपरा केवळ भीती किंवा अंधश्रद्धा नाही, तर फार खोल आणि कडवट सत्य आहे. मित्रांनो, एक विनंती आहे. आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि जय श्री कृष्ण असा भक्तिभावाने कॉमेंट करा. मित्रांनो, एकदाची गोष्ट आहे. द्वारकेची संध्याकाळ खूप मोहक होती. समुद्राच्या लाटा किनाऱ्याला आदळत होत्या आणि महालाच्या अंगणात शांत वातावरण होते. परंतु गरुडजींच्या मनात शांती नव्हती. त्यांच्या कपाळावर चिंतेच्या खोल रेषा होत्या आणि डोळ्यात स्पष्टपणे अस्वस्थता दिसत होती. त्यांची पावले हळूहळू चालत श्रीकृष्ण यांच्याजवळ पोहोचली. श्रीकृष्ण कमलासनावर विराजमान होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेच दिव्य हास्य होते, जे प्रत्येक व्याकुळता दूर करते. पण आज गरुडजींना पाहून त्यांच्या डोळ्यांमध्ये प्रश्नचिन्ह होते. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले की गरुडा, आज तुझे पंख स्थिर आहेत आणि चेहऱ्यावर चिंतेची छाया आहे. असे काय झाले? तू तर नेहमीच निर्भय आणि प्रसन्न असतोस. आज एवढा अस्वस्थ का दिसतो आहेस? गरुडजी म्हणाले की प्रभू, हे खरे आहे की मी निर्भय आहे, पण एक प्रश्न माझ्या आत वादळासारखा उठत आहे. मी अनेकदा हा विचार मनातून काढण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रत्येक वेळी परत येतो. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, तुझे प्रश्न माझ्यासाठी कोणतेही ओझे नाहीत. ते तर सत्याचे द्वार उघडण्याचे साधन आहेत. सांग, काय जाणून घ्यायचे आहे? गरुडजी म्हणाले की प्रभू, जेव्हा कोणताही मनुष्य मरतो तेव्हा लोक म्हणतात की त्याच्या पार्थिव देहाला कधीही एकटे सोडू नये. मला समजत नाही की असे का? जेव्हा प्राण निघून जातात तेव्हा ते शरीर केवळ मातीचा पुतळा राहते. मग त्या निर्जीव शरीराचा कशासाठी भय बाळगायचा आहे? लोक त्याला एकटे का सोडत नाहीत? श्रीकृष्ण यांचे हास्य एका क्षणात गंभीरतेत बदलले. त्यांचे डोळे सागरासारखे खोल आणि शांत झाले. ते काही क्षण मौन राहिले, जणू आतून कोणते तरी गहन रहस्य शोधत होते. मग हळूहळू बोलले. श्रीकृष्ण गरुडजींना म्हणाले की गरुडा, तुझा प्रश्न साधा नाही. तो मृत्यूच्या त्या रहस्याला स्पर्श करतो जे फार कमी लोकांना समजते. प्राण निघून गेल्यानंतरही शरीर पूर्णपणे रिक्त होत नाही. ते असे एक द्वार बनते ज्यामुळे केवळ आत्म्याचा प्रवास होत नाही, तर अदृश्य शक्ती देखील आकर्षित होतात. गरुडजींचे डोळे आश्चर्याने विस्फरले. ते श्रीकृष्ण यांच्या आणखी जवळ सरकले. गरुडजी म्हणाले की प्रभू, तुम्ही म्हणत आहात की मृतदेह केवळ शरीर राहत नाही, त्यात कोणतीतरी अदृश्य शक्ती सक्रिय राहते. श्रीकृष्ण म्हणाले की हो गरुडा, मृत्यूनंतर काही काळ आत्मा शरीराच्या जवळ राहते. त्यावेळी तिचे बंधन फार नाजूक असते. म्हणूनच शास्त्रे सांगतात की मृतदेहाला एकटे सोडू नये, कारण त्यावेळी एक अदृश्य आकर्षण निर्माण होते आणि तेच आकर्षण अशा शक्तींना बोलावू शकते जे जिवंत लोकांसाठी विनाशकारी असतात. श्रीकृष्ण यांची ही गोष्ट ऐकून गरुडजींचे मन आणखीनच व्याकुळ झाले. ते विचारात पडले, अखेर असे का होते? कोणत्या शक्ती त्या देहाला आपल्याकडे खेचतात? श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, जर तुला हे जाणून घ्यायचे असेल तर मी तुला एक कथा सांगेन. एक अशी कथा जी या रहस्याला उघड करेल, पण त्याचबरोबर तुला हलवूनही टाकेल. श्रीकृष्ण यांच्या डोळ्यात चमक आणि गंभीरतेचा संगम होता. गरुडजींनी श्रद्धेने डोके झुकवले. गरुडजी म्हणाले की प्रभू, मी तयार आहे. कृपा करून मला ती कथा सांगा. श्रीकृष्ण हलकेसे हसले, पण त्यांच्या हास्यामागे एक गूढ रहस्य लपले होते. श्रीकृष्ण म्हणाले की तर ऐक गरुडा, मृतदेहाला काय एकटे सोडले जात नाही. आणि त्याचबरोबर वातावरणात एक विचित्र शांतता पसरली, जणू निसर्ग देखील ते रहस्य ऐकण्यासाठी थांबला होता. पुढे श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, एका वेळेस गंगा नदीच्या किनारी एक नगर वसले होते. हे नगर धनधान्याने संपन्न होते. लोक धार्मिकही होते, पण हळूहळू त्यांच्यात दिखावा आणि लालच घर करू लागला होता. धर्माचे बाह्य प्रदर्शन होते, पण आतून मनुष्य आपल्या कर्मांपासून दूर जात होते. गरुडजी लक्षपूर्वक ऐकत होते. श्रीकृष्ण यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. श्रीकृष्ण म्हणाले की त्याच नगरात एक धनी व्यापारी राहत होता. त्याचे नाव धनपाल होते. तो धनाबद्दल अत्यंत लोभी होता. त्याने आयुष्यभर फक्त सोने, चांदी आणि जमिनी गोळा केल्या, पण धर्मकर्माकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही. मृत्यू अटळ आहे आणि एक दिवस अचानक आजारपणाने त्याला घेरले. वैद्य आले, मंत्रोच्चार झाले, पण त्याचे प्राण हळूहळू शरीराला सोडू लागले. नगरात खळबळ माजली. व्यापारी मोठा प्रतिष्ठित होता. जेव्हा त्याचे निधन झाले तेव्हा संपूर्ण नगर शोकात बुडाला. त्याच्या घराबाहेर लोकांची गर्दी झाली. रमा म्हणजे त्याची पत्नी रडू लागली. पुरुष शोकात डोके झुकवून उभे राहिले.
सगळे हेच विचार करत होते की एवढ्या धनवान व्यक्तीचा अंत असा होईल. कोणीही विचारही केला नव्हता. श्रीकृष्ण म्हणाले की धनपालच्या कुटुंबाने अंतिम संस्कारांची तयारी सुरू केली. स्मशानापर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था होत होती. परंतु गरुडा, तिथेच एक चूक झाली, जी नगरासाठी शाप बनली. गरुडजी म्हणाले की कोणती चूक प्रभू? श्रीकृष्ण म्हणाले की त्या धनपालचा मृतदेह रात्री एकटा सोडला गेला. लोक थकले होते. रमा व कुटुंबातील लोकही रडून रडून चूर झाले होते. त्यांनी विचार केला की सकाळी अंतिम संस्कार करू. या दरम्यान मृतदेहाला एका खोलीत ठेवून सगळे विश्रांतीसाठी गेले. मध्यरात्रीची वेळ होती. आकाशात गडद ढग जमले होते. अचानक नगरात एक विचित्र हवा चालू लागली. जे दिवे मृतदेहाजवळ जळत होते ते एक एक करून विझू लागले. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. त्या अंधारात धनपालचा मृतदेह एकटा पडला राहिला. खोलीतील शांतता इतकी खोल होती की पानांची सळसळसुद्धा भीतीदायक वाटत होती. तेव्हा तिथून जाणाऱ्या यशवंत नावाच्या एका पहारेकऱ्याची नजर त्या खोलीवर पडली. त्याने पाहिले की ज्या पलंगावर मृतदेह ठेवला होता त्याच्या आसपास हलकेसे धुके पसरत आहे. ते धुके कोणत्याही सामान्य धुरासारखे नव्हते. त्यात एक विचित्र थंडी होती. पहारेकरी घाबरून तिथेच उभा राहिला. त्याचा श्वास जलद झाला. त्याने पाहिले की मृतदेहाचे बंद डोळे अचानक थोडेसे फडफडले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयंकर छाया धावली. श्रीकृष्ण यांनी गंभीर स्वरात सांगितले की सकाळी जेव्हा घरातील लोक खोलीत पोहोचले तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. धनपालचा मृतदेह तिथेच पडला होता, पण त्याचे डोळे पूर्णपणे उघडले होते. चेहरा असा दिसत होता जणू मृत्यूनंतरही एखाद्या अदृश्य शक्तीने त्याच्यावर ताबा मिळवला असेल. गरुडजी थरथरले. ते म्हणाले की प्रभू, हे कसे शक्य आहे? प्राण निघून गेल्यानंतरही मृतदेहाचे डोळे उघडले? कोणतीतरी शक्ती त्या शरीराच्या आत उतरली होती का? श्रीकृष्ण यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले की गरुडा, हेच ते भय आहे ज्यामुळे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की मृतदेहाला एकटे सोडू नका. कारण जेव्हा शरीर एकटे पडते तेव्हा ते एक शून्य बनते आणि शून्याला भरण्यासाठी अदृश्य शक्ती आपला मार्ग शोधून काढतात. श्रीकृष्ण थोडा वेळ थांबले. त्यांच्या डोळ्यांत खूप रहस्य होते. त्यांनी गरुडजींकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाले की पण ही तर फक्त सुरुवात होती. खरी भीती तर तेव्हा प्रकट झाली जेव्हा नगरवासियांनी त्या रात्री पहारेकरी यशवंतची साक्ष ऐकली. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, जेव्हा सकाळी धनपालचा मृतदेह पाहिला गेला तेव्हा सगळ्यांचे अंगावर शहारे आले. त्याचे डोळे उघडलेले होते आणि चेहऱ्यावर एक विचित्र हास्य गोठले होते. रमा व कुटुंबातील लोक किंचाळले. नगरवासीय भयभीत होऊन मागे हटले. असे दृश्य कुणीही याआधी पाहिले नव्हते. लोक एकमेकांमध्ये कुजबुजू लागले. तेव्हा नगरचा पहारेकरी यशवंत पुढे आला. त्याचा चेहरा पांढरा पडला होता. डोळे भीतीने विस्फारलेले होते. यशवंत म्हणाला की मी रात्री सगळे पाहिले आहे. जेव्हा सगळे विश्रांतीसाठी गेले होते मी पहारा देत होतो. तेव्हा मी त्या खोलीकडे पाहिले जिथे मृतदेह ठेवला होता. लोक शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. यशवंत थरथरत म्हणाला की तिथे एक आकृती उभी होती. ती माणसासारखी होती, पण तिचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. तिचे डोळे लाल अंगारांसारखे चमकत होते. गर्दीत खळबळ माजली. कुणीतरी म्हणाले की हा तुझा भ्रम असेल, पण पहारेकऱ्याने हात उंचावून सगळ्यांना शांत केले. यशवंत म्हणाला की नाही, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ती छाया हळूहळू मृतदेहाकडे झुकली आणि मग त्या शरीरात समाविष्ट झाली. हे ऐकून स्त्रिया रडू लागल्या. मुले आपल्या आईवडिलांना चिकटून बसली. नगरवासियांच्या पाठीत शिरशिरी भरली. कोणीतरी म्हणाले की मृतदेहाला लगेच स्मशानात घेऊन चला. तो कोणी म्हणाले की आता यात प्रेत वस्तीला आहे. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, नगराची भीती आता वाढली होती. लोकांना वाटत होते की हा मृतदेह आता साधा राहिलेला नाही. हा एखाद्या अदृश्य शक्तीचा आश्रय बनला आहे. गरुडाजींनी चिंतित होऊन विचारले की प्रभू, काय त्या छायेने खरोखरच मृतदेहाला आपलेसे केले होते? श्रीकृष्ण गंभीर स्वरात म्हणाले की हो गरुडा, याच कारणामुळे त्या रात्रीनंतर नगरात विचित्र घटना सुरू झाल्या, ज्या घटनांनी संपूर्ण नगराला संकटात टाकले. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, त्या धनपालचा मृतदेह आता साधा राहिला नव्हता. त्यात अदृश्य छाया बसली होती आणि जेव्हा कोणत्याही शरीरात अशी शक्ती प्रवेश करते तेव्हा तिचा परिणाम केवळ मृतदेहापुरता मर्यादित राहत नाही. संपूर्ण नगर तिच्या छायेने घेरले जाते. त्या दिवसापासून विचित्र घटना सुरू झाल्या. रात्री मुलांना रडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले, तर ते गाढ झोपेत असायचे. घरांच्या कोपऱ्यातून विचित्र कुजबूज ऐकू यायची, जणू कोणतीतरी न पाहिलेली जीभ मंत्र पुटपुटत आहे. विहिरीतून अचानक हसण्याचा गूंज निघायचा आणि अंगणात ठेवलेला दिवा आपोआप विझून जायचा. लोक भीतीने घरातून बाहेर पडायला कचरू लागले.
रमा व कुटुंबातील लोक मृतदेहाला लवकरात लवकर स्मशानात घेऊन जाऊ इच्छित होते. त्यांनी मृतदेह चितेवर ठेवला. अग्नी प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्य म्हणजे प्रत्येक वेळी आग आपोआप विझून जायची. 3 वेळा त्यांनी प्रयत्न केला. 3ही वेळा तेच झाले. लोक एकमेकांकडे पाहू लागले. गरुडाजींनी आश्चर्याने विचारले की प्रभू, अग्नी का नाही पेटली? काय ती छाया अग्नीलाही थांबत होती? श्रीकृष्ण म्हणाले की हो गरुडा, जेव्हा प्रेत कोणत्याही देहात समाविष्ट होते तेव्हा ते त्याला आपला आधार बनवते. तोपर्यंत ती शक्ती त्या शरीराला सोडत नाही, जोपर्यंत कोणीतरी तिला थांबवणारा नसतो. नगरात भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले. लोक कुजबुजू लागले. हा मृतदेह आता साधा नाही, यात प्रेताचे निवास आहे. आणि मग अजीब घटना वाढू लागल्या. कधी कुणाच्या अंगणात आपोआप भांडी पडायला लागायची, कधी घराच्या छतावरून पावलांची चाहूल यायची, तर वर कोणी नसायचे. स्त्रिया म्हणू लागल्या की रात्री कोणीतरी त्यांच्या कानात विचित्र शब्द कुजबुजले. मुले भीतीने आईच्या कुशीला चिकटून रडू लागली. हळूहळू नगरातील आजारही वाढले. लोक विनाकारण आजारी पडू लागले. डॉक्टर आणि वैद्य हैराण होते की अचानक संपूर्ण नगरात ताप आणि कमजोरी का पसरत आहे. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, लोकांना समजले की हे सगळे त्याच मृतदेहामुळे आणि त्याच समाविष्ट झालेल्या छायेमुळे होत आहे. नगराच्या प्रमुखाने सभा बोलावली. लोक थरथरत म्हणाले की या संकटातून आम्हाला कोणताही साधकच वाचवू शकतो, कोणीतरी असा जो प्रेतविद्या जाणत असेल. गरुडजींनी अधीर होऊन विचारले की प्रभू, मग कुणीतरी तांत्रिकाला बोलावले? श्रीकृष्ण यांनी गंभीर स्वरात डोके हलावले. हो गरुडा, नगराची दहशत इतकी वाढली होती की त्यांनी भैरूबा नावाच्या एका वृद्ध तांत्रिकाला बोलावण्याचा निश्चय केला. पण तो जे बोलेल त्याने सगळ्यांचे हृदय हादरून टाकले. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, नगरवासी भीतीने थरथरले होते. प्रत्येक घरात अशांती होती. मृतदेह चितेवर जाऊनही अग्नी स्वीकारत नव्हता. अशा परिस्थितीत लोकांना समजले की ही सामान्य घटना नाही. तेव्हाच नगराच्या प्रमुखाने म्हटले की आता आपल्याला कोणत्याही साधकाची, कोणत्याही तांत्रिकाची शरण घ्यावी लागेल. लोक सहमतीने डोके हलवू लागले. संदेशवाहक तात्काळ पाशच्या गावाकडे पाठवला गेला, जिथे भैरूबा नावाचा एक वृद्ध तांत्रिक तपस्येत लीन राहत होता. म्हटले जायचे की तो जन्मापासूनच प्रेतविद्येचा जाणकार आहे. जे काम देवही टाळतील ते भैरूबा आपल्या मंत्रांनी आणि साधनेने साधून घेतो. संध्याकाळच्या वेळी जेव्हा नगरात अंधार दाटत होता तेव्हा नगराच्या दारातून तो वृद्ध तांत्रिक प्रवेश करतो. त्याचे लांब जटांचे केस, कपाळावर भस्माचा जाड थर आणि हातात त्रिशूल पाहून लोक घाबरले. त्याचे डोळे लाल होते, पण त्यात गहन ज्ञान आणि अटूट साहस झळकत होते. लोकांनी त्याला घेरले आणि रडत म्हणाले की महाराज, नगरावर संकट आले आहे. मृतदेह प्रेताच्या वशमध्ये झाला आहे. अग्नी त्याला स्वीकारत नाही. कृपा करून आम्हाला वाचवा. भैरूबाने गंभीर स्वरात सांगितले की मी सगळे जाणतो. जेव्हापासून मृतदेह एकटा सोडला गेला तेव्हापासून या प्रेताने त्यावर अधिकार मिळवला आहे. आता हे केवळ मृत शरीर राहिले नाही, हे एक पात्र आहे, प्रेताचे पात्र. नगरवासियांचा श्वास थांबला. गरुडजींनी मध्ये विचारले की प्रभू, तर काय तांत्रिकाने लगेच अनुष्ठान सुरू केले? श्रीकृष्ण म्हणाले की नाही गरुडा, आधी त्याने सगळ्यांना चेतावणी दिली. भैरूबाने नगरवासियांना दरडावत सांगितले की तुमच्या निष्काळजीपणाने हे संकट बोलावले आहे. जेव्हा मृतदेह एकटा सोडला जातो तेव्हा ते रिकामे घर बनते आणि रिकाम्या घरावर प्रेत आपला अधिकार जमावते. आता याला हटवणे सोपे नाही. हे प्रेत बलवान आहे, कारण हे लोभी व्यापारी धनपालच्या अपूर्ण इच्छांनी पोषित आहे. रमा व कुटुंबातील लोक रडू लागले. ते तांत्रिकाच्या चरणांवर परून म्हणाले की स्वामी, जे काही करावे लागेल आमच्या नगराला या संकटातून मुक्त करा. भैरूबाने मंत्रोच्चार सुरू केला. हवा जड झाली. वातावरणात एक विचित्र गंध पसरला. दिवे मिळमिळू लागले. तांत्रिकाने मृतदेहाजवळ त्रिशूल रोवला आणि मोठ्या आवाजात प्रेतोद्धार मंत्र जपू लागला. आणि तेव्हाच ते घडले, ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. धनपालचा मृतदेह, जो आतापर्यंत निश्चल पडला होता, अचानक थोडासा हलला. त्याची मान एका बाजूला वळली आणि ओठातून विवळल्यासारखा आवाज निघाला. लोक ओरडून मागे हटले. स्त्रिया किंचाळू लागल्या. भैरूबाने डोळे बंद ठेवले आणि मंत्रोच्चार आणखीन वाढवला. पण मृतदेहाचे डोळे एकदम विस्फारले. त्यांत चमक होती, अशी चमक जी पाहून लोक थरथरले. श्रीकृष्ण यांनी गंभीर स्वरात सांगितले की गरुडा, त्या क्षणी नगरातील लोकांना समजले की हा केवळ मृत धनपालचा मृतदेह नाही, तर एका प्रेताचे घर बनलं आहे. आणि हे प्रेत इतक्या सहजासहजी जाणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, जेव्हा मृतदेहाने हळणे सुरू केले आणि डोळ्यातून चमक बाहेर पडू लागली तेव्हा नगरवासीय भीतीने वेडे झाले. सगळे तांत्रिकाच्या मागे धावून लपले. पण भैरूबा शांत राहिला. त्याचा आवाज घुमत होता आणि त्याच्या त्रिशूळातून ठिणग्या उडत होत्या. ए यू ओम शो प्रेताय नमः हा मंत्र घुमत होता. मृतदेह अचानक एका झटक्यात बसला. त्याची मान वाकडी होऊन फिरली आणि ओठातून विव्हळण्याचा आवाज निघाला. माझा धन,
लोक ओरडून मागे हटले. रमा म्हणजे त्याची आई व स्त्रियांनी आपले डोळे बंद करून रडू लागले. मुले आपल्या आयांना चिकटून बसली. भैरुमाने आवाज वाढवला आणि मृतदेहाला प्रश्न केला की कोण आहेस तू? का या देहाला सोडत नाहीस? का नगराला भयग्रस्त करत आहेस? तेव्हा मृतदेहातून एक जड असामान्य आवाज घुमला. मी व्यापारी आहे. मी इथून जाणार नाही. मी आयुष्यभर धन कमावले, पण त्याला सोडायला तयार नाही. गरुडजींनी आश्चर्याने विचारले की प्रभू, तर काय मृत धनपालची आत्माच त्या मृतदेहात बांधली होती? श्रीकृष्ण म्हणाले की हो गरुडा, आत्मा जेव्हा जीवनातील अपूर्ण इच्छांनी बांधलेली राहते तेव्हा मृत्यूनंतरही मुक्त होऊ शकत नाही. त्या धनपाल व्यापाऱ्याची आत्मा धनाच्या लोभामुळे मुक्त होऊ शकली नाही आणि जेव्हा मृतदेह एकटा पडला तेव्हा तिच्या अपूर्ण इच्छेने प्रेताला आकर्षित केले. दोघांची शक्ती मिळाली, धनपालची तृष्णा आणि प्रेताची शक्ती. याच कारणामुळे तो मृतदेह चितेवर अग्नी स्वीकारत नव्हता. भैरूबाने नगरवासियांना सांगितले की ही आत्मा आता प्रेतात बदलली आहे. जोपर्यंत तिची अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाही किंवा तिला धर्माच्या मार्गावर वळवले जात नाही तोपर्यंत ती कोणत्याही उपायाने शांत होणार नाही. ती आपल्या कुटुंबालाही सोडणार नाही. नगरवासीय घाबरून म्हणाले की तर मग याचा उपाय काय आहे? आम्ही याला कसे थांबू? भैरूबाने गंभीर स्वरात सांगितले की उपाय कठीण आहे. आज रात्री कोणाला तरी या मृतदेहाजवळ पहारा द्यावा लागेल. एखाद्या साहसी व्यक्तीला याच्यासमोर बसून प्रेताची परीक्षा सहन करावी लागेल. जर त्याने ती परीक्षा सहन केली तर नगर वाचेल आणि जर हारला तर हे प्रेत संपूर्ण कुटुंबाला आणि नगराला गिळून टाकेल. लोकांचे डोळे भीतीने विस्फारले. कोण अशी भयानक रात्र मृतदेहाजवळ घालवू शकणार होता? नगरात शांतता पसरली. प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागला, पण कोणीही पुढे यायला तयार झाले नाही. श्रीकृष्ण यांनी हळू आवाजात सांगितले की गरुडा, हाच तो क्षण होता जेव्हा धनपालच्या कुटुंबाला समजले की संकटातून मुक्ती केवळ बलिदानानेच शक्य आहे आणि या बलिदानासाठी कोण पुढे येईल हा निर्णय नगराला हलवून टाकणारा होता. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, जेव्हा तांत्रिकाने सांगितले की मृतदेहाजवळ संपूर्ण रात्र कोणाला तरी पहारा द्यावा लागेल तेव्हा संपूर्ण नगर घाबरले. लोक एकमेकांकडे पाहू लागले, परंतु कोणामध्येही साहस नव्हते. रमा कुटुंबातील लोक मोठमोठ्याने रडू लागले. रमा म्हणाली की आमचा काय दोष आहे? आम्ही तर कधी कोणाचे वाईट केले नाही. हा शाप आम्हाला का भोगावा लागत आहे? भैरूबाचा स्वर कठोर होता. याचा दोष तुमच्यावर नाही तर तुमच्या पतीच्या अपूर्ण इच्छांवर आहे. परंतु हे संकट आता संपूर्ण नगरावर आहे. जर आज रात्री मृतदेहाजवळ कोणी नाही बसले तर प्रेत आणखीन शक्तिशाली होईल. तेव्हा त्याला थांबवणे अशक्य होईल. गरुडजींनी लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले की प्रभू, मग काय झाले? काय नगरात कोणी पुढे आले? श्रीकृष्ण यांनी डोके झुकवले आणि म्हणाले की गरुडा, त्या क्षणी धनपालचा पुत्र माधव पुढे सरसावला. त्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला होता, पण डोळ्यात दृढ निश्चय होता. त्याने थरथरत्या आवाजात म्हटले की जर माझ्या वडिलांच्या आत्म्याला मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा मृतदेहाजवळ कोणी रात्रभर जागेल तर मी तयार आहे. मी माझ्या वडिलांना एकटे सोडणार नाही. नगरवासियांनी त्याच्याकडे पाहिले. कोणी रडू लागले, कोणी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागले. रमा म्हणजे त्याची आई किंचाळली, नको बाळा, तू जाऊ नकोस. तो मृतदेह आता तुझ्या वडिलांचा राहिला नाही, तो प्रेताचे घर बनला आहे. पण माधवने आईचे अश्रू पुसत सांगितले की आई, जर मी साहस केले नाही तर हे नगर आणि आमचे कुटुंब नष्ट होईल. मी घाबरून मागे हटलो तर वडिलांचा अपमानही तेच होईल. भैरूबाने त्याची पाठ थोपटली आणि सांगितले की लक्षात ठेव, भय तुला प्रत्येक क्षणी तोडेल. प्रेत तुझ्या मनाला फसवण्याचा प्रयत्न करेल, पण जर तू देवाचे नाव स्मरण करून स्थिर राहिलास तर तू वाचशील आणि नगरही वाचेल. रात्र झाली. मृतदेहाजवळ एक दिवा लावला गेला. नगरवासिया लांबून पाहत होते, पण कोणी जवळ जाण्याची हिंमत केली नाही. माधव म्हणजे धनपालचा पुत्र एकटा मृतदेहाजवळ बसला. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण ओठांवर देवाचे नाव होते. क्षणोक्षणी वेळ जात गेला. मध्यरात्रीची वेळ आली. अचानक खोलीत थंड वाऱ्याचा झोका आला. दिवा खूप मिणमिणू लागला आणि मग मृतदेहाने हळूहळू आपली मान उचलली. त्याचे डोळे चमकत होते. ओठ हलले आणि खोल भयानक आवाज घुमला, पुत्र. नगरातील स्त्रिया बाहेर उभ्या किंचाळल्या. नगरवासिया भीतीने मागे हटले, पण माधव म्हणजे धनपालचा पुत्र तिथेच बसून थरथरत त्या मृतदेहाकडे पाहत होता. श्रीकृष्ण यांनी गंभीर स्वरात सांगितले की गरुडा, हाच तो क्षण होता जेव्हा पुत्राने आपल्या पित्याला हाक मारताना ऐकले. पण तो आवाज पित्याचा नव्हता, तो आवाज प्रेताचा होता आणि हाच आवाज नगराचे भविष्य काय असेल हे ठरवणार होता. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, मध्यरात्रीचा तो क्षण इतका भयावह होता की संपूर्ण नगराचा श्वास थांबला. धनपालचा मृतदेह हळूहळू उठून बसला. त्याच्या डोळ्यात लाल चमक होती आणि ओठातून आवाज घुमला, पुत्र, पुत्र, माझ्याजवळ ये.
माधव थरफरत होता. त्याचे शरीर घामाने भिजले होते, पण त्याने साहस गोळा करून उत्तर दिले की पिता, जर तुम्ही खरंच माझे पिता असाल तर सांगा तुमच्या आत्म्याला मुक्ती कशी मिळेल. तेव्हा मृतदेहातून विकृत हास्य घुमले. आवाज इतका भयानक होता की दिवा विझून गेला. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. फक्त मृतदेहाच्या डोळ्यांची लाल रोशनी चमकत होती. आवाज बोलला, मला धन पाहिजे, माझे सोने, माझ्या गुप्त गुफेत ठेवलेला खजिना. जोपर्यंत तो मिळणार नाही मी जाणार नाही. नगरवासिया थक्क झाले. रमा व कुटुंबातील लोक किंचाळले. कोणीतरी म्हणाले की पाहिले, ही धनपाल व्यापाऱ्याची आत्मा नाही, प्रेत आहे. हे फक्त लोभाची भाषा बोलत आहे. भैरूबाने जोरात मंत्रोच्चार केला. खोलीत एक दिव्य प्रकाश पसरू लागला. त्या प्रकाशाने अंधाराला भेदले. मृतदेहाचे डोळे काही क्षणांसाठी बंद झाले. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, त्याचवेळी धनपालच्या आत्म्यात आणि प्रेताच्या शक्तीत संघर्ष सुरू झाला. आत्मा आपली मुक्ती इच्छित होती, पण लोभाने तिला जखडून ठेवले होते. आणि जेव्हा कधी कोणतीही आत्मा लोभात फसते, प्रेत त्यावर अधिकार मिळवते. माधवने थरथरत्या आवाजात सांगितले की पिता, तुमच्या धनाला काय मोल आहे? ते धनच तुम्हाला बंधन बनवत आहे. सोडून द्या याला आणि देवाचे नाव घ्या. मृतदेह काही क्षण हलला. त्याचे तोंड उघडले आणि किंकाळी बाहेर पडली. जणू दोन शक्ती आत लढत होत्या, एक लोभाची आणि दुसरी आत्म्याची. तेव्हाच आकाशातून एक दिव्य आभा उतरली. वातावरणात सुगंध पसरला. घंटा आणि शंखांचा आवाज ऐकू येऊ लागला. नगरातील लोक आश्चर्याने आकाशाकडे पाहू लागले. तिथे एक तेजस्वी प्रकाश दिसला. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, तो क्षण केवळ नगरवासियांसाठीच नाही, तर संपूर्ण नगराच्या इतिहासासाठी अद्वितीय होता. त्या दिव्य प्रकाशाने खोलीला प्रकाशित केले. माधव म्हणजे धनपालचा पुत्र रडत देवाचे नाव घेत होता, आणि त्या नावाच्या प्रभावाने प्रेताची शक्ती कमजोर पडू लागली. मृतदेहाने जोरात किंकाळी मारली आणि मग जमिनीवर कोसळला. त्याच्या डोळ्यांची लाल चमक विझली. दिवा आपोआप पुन्हा पेटला. गरुडाजींचा श्वास थांबला. गरुडाजी म्हणाले की प्रभू, तर काय त्या दिव्य आभेने नगराला वाचवले? श्रीकृष्ण यांनी रहस्यमय हास्याने सांगितले की गरुडा, आभेने फक्त एक संकेत दिला होता. खरी परीक्षा अजूनही बाकी होती, कारण आत्म्याचे बंधन पूर्णपणे तुटले नव्हते, आणि जोपर्यंत ते बंधन तुटत नाही तोपर्यंत शांती शक्य नाही. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, दिव्य प्रकाश उतरल्यामुळे प्रेताची शक्ती क्षीण झाली होती. मृतदेह निश्चल पडला होता, पण नगरवासी अजूनही भयभीत उभे होते. माधव म्हणजे धनपालचा पुत्र अश्रूंनी भिजलेला देवाचे नाव जपत होता. याच क्षणी नगराला हे सांगणे आवश्यक झाले की मृतदेहाला एकटे का सोडले जात नाही. गरुडाजी म्हणाले की प्रभू, कोणते सत्य? श्रीकृष्ण यांनी गंभीर स्वरात उत्तर दिले की जेव्हा कोणाचे प्राण निघतात तेव्हा त्याचे शरीर केवळ माती नसते. त्यावेळी आत्मा आणि देह यांच्यात एक सूक्ष्म दोरी जोडलेली राहते. ही दोरी खूप नाजूक असते, परंतु पूर्णपणे तुटलेली नसते. त्याचवेळी मृतदेह एक असे द्वार बनतो ज्याकडे पाहून अदृश्य शक्ती आकर्षित होतात. गरुडाजींचे डोळे आश्चर्याने विस्फारले. गरुडाजी म्हणाले की तर मृतदेहाजवळ पहारा ठेवण्याचे कारण हेच आहे प्रभू? श्रीकृष्ण म्हणाले की हो गरुडा, जेव्हा मृतदेह एकटा सोडला जातो तेव्हा तो शून्यात बदलतो, आणि शून्य कधीच रिकामे राहत नाही. त्या शून्याला भरण्यासाठी प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती धाव घेतात. त्या मृतदेहाला आपला आश्रय बनवतात. याच कारणामुळे शास्त्रांमध्ये सांगितले आहे की मृतदेहाला एकटे सोडू नका. श्रीकृष्ण यांनी पुढे सांगितले की गरुडा, आत्मा मृत्यूनंतरही आपल्या आसपास भटकते. ती तेव्हाच शांती मिळवते जेव्हा आसपास भजन, मंत्र आणि धर्माचे वातावरण असते. पण जर मृतदेह एकटा पडला असेल, अंधारात असेल, तर आत्मा असुरक्षित होते, आणि तेव्हाच प्रेतासारख्या शक्ती तिला आपल्या वशमध्ये घेतात. गरुडाजींनी भयभीत होऊन विचारले की प्रभू, तर काय प्रत्येक मृतदेहासोबत असा धोका असतो? श्रीकृष्ण म्हणाले की प्रत्येक वेळी नाही गरुडा. ज्या आत्मा धर्माशी जोडलेल्या असतात, ज्यांची कर्मे शुद्ध असतात, त्या लगेच परमात्म्याच्या मार्गावर पुढे जातात. पण ज्या आत्मा लोभ, मोह आणि अपूर्ण इच्छांनी बांधलेल्या असतात, त्यांचे बंधन तुटलेले नसते, आणि असेच मृतदेह प्रेत शक्तींसाठी सर्वात मोठे आकर्षण बनतात. नगरवासियांना आता समजले होते की त्यांच्यासोबत जे घडले ते का घडले. धनपालच्या लोभानेच त्याच्या आत्म्याला रोखून ठेवले होते, आणि मृतदेहाला एकटे सोडून देण्याच्या चुकीने प्रेताला संधी दिली. श्रीकृष्ण म्हणाले की गरुडा, हेच सत्य आहे. मृतदेह केवळ मातीचा ढिगारा नाही, तो एक पूल आहे, आत्मा आणि अदृश्य लोकांदरम्यानचा पूल. जोपर्यंत तो पूल सुरक्षित केला जात नाही तोपर्यंत कोणतीही वाईट शक्ती त्यावर अधिकार करू शकते. म्हणूनच शास्त्रांनी सांगितले आहे की मृतदेहाला एकटे सोडू नका. मंत्रोच्चार आणि दिवेच ती ढाल आहेत जी आत्म्याचे रक्षण करतात. गरुडजींचे हृदय भरून आले. त्यांनी हात जोडून सांगितले की प्रभू, आता मला समजले. जी गोष्ट मला केवळ अंधश्रद्धा वाटत होती, ते खरं तर एक खोल रहस्य आहे. श्रीकृष्ण यांनी हलक्या हास्याने सांगितले की गरुडा, सत्य कधीच अंधश्रद्धा नसते.
ते केवळ तोपर्यंत रहस्य राहते जोपर्यंत त्याला समजून घेतले जात नाही. आणि आज तू ते रहस्य जाणून घेतले. मित्रांनो, मृत्यू हा असा शब्द आहे जो ऐकताच मनुष्य थरथरतो. पण सत्य हेच आहे की मृत्यू जीवनातील सर्वात मोठे वास्तव आहे. आपण सगळे जाणतो की जन्म घेतला आहे तर एक दिवस मृत्यूही निश्चित आहे. पण प्रश्न हा आहे की मृत्यूनंतर काय होते? मृतदेहाला का एकटे सोडायचे नाही? आत्मा कुठे जाते? आणि स्मशानातील परंपरा एवढ्या कडक का ठेवल्या गेल्या आहेत? पहिले सत्य, मृतदेह एकटा का सोडत नाहीत? मृत्यूनंतर काही काळ आत्मा शरीराच्या आसपास राहते. त्यावेळी शरीर केवळ माती नसते तर ते एक सूक्ष्म द्वार बनते. जर मृतदेह एकटा सोडला गेला तर तो शून्यात बदलतो आणि शून्य कधीच रिकामे राहत नाही. प्रेत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती त्यात शून्याला भरण्यासाठी धाव घेतात. म्हणून आपल्या शास्त्रांनी सांगितले आहे की मृतदेहाजवळ दिवा लावा, मंत्रोच्चार करा आणि पहारा ठेवा. ही केवळ परंपरा नाही तर आत्म्याच्या रक्षणाचे विज्ञान आहे. दुसरे सत्य, आत्म्याचा मार्ग. आत्मा कधीच नष्ट होत नाही. शरीर पंचतत्वात विलीन होते पण आत्मा आपल्या कर्मानुसार पुढच्या लोकाचा प्रवास करते. ज्याने धर्म, भक्ती आणि सत्कर्म केले त्याची आत्मा प्रकाशाकडे वाढते. ज्याने लोभ, मोह आणि पापांमध्ये जीवन व्यतीत केले त्याची आत्मा भटकते आणि प्रेताच्या रूपात अडकते. तिसरे सत्य, स्मशानाचे रहस्य. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की स्मशानात मंत्रोच्चार आणि दिवे का लावले जातात? स्मशान केवळ मृतदेह जाळण्याची जागा नाही तर आत्म्याच्या अंतिम संस्काराचे द्वार आहे. तिथला प्रत्येक नियम आत्म्याला दिशा देण्यासाठी आहे. दिवा आत्म्याच्या मार्गदर्शनाचे प्रतीक आहे. मंत्रोच्चार आत्म्याला शक्ती देतात आणि वाईट शक्तींना दूर ठेवतात. आणि मृतदेहाला एकटे न सोडण्याचा नियम आत्म्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आहे. चौथे सत्य, मृत्यूचे भय. मृत्यूचे भय केवळ त्या लोकांना होते जे जीवनात अपूर्ण इच्छांनी आणि पापांनी बांधलेले असतात. ज्याने धर्माचे पालन केले, ज्याने दुसऱ्यांचे भले केले, ज्याने प्रभूचे नाम घेतले, त्याचा मृत्यू उत्सव बनतो. त्याच्यासाठी मृत्यू वस्त्र बदलण्यासारखा आहे. जसे जुने वस्त्र काढून नवीन परिधान करतात तसेच आत्मा जुने शरीर सोडून नवीन प्रवासाला निघते. पाचवे सत्य, प्रेत का बनतात? जेव्हा कोणताही व्यक्ती लोभ, मोह किंवा अपूर्ण इच्छांनी मरतो तेव्हा त्याची आत्मा मुक्त होऊ शकत नाही. ती शरीर आणि संसाराला चिकटून राहते. अशाच आत्मा प्रेत बनतात. म्हणूनच जीवनात धर्म आणि संतोष सर्वात मोठे रक्षक आहेत. मित्रांनो, ही होती ती रहस्यमय कथा आणि तिच्या मागे लपलेले गूढ सत्य. आता तुम्हाला समजले असेल की मृतदेहाला का एकटे सोडले जात नाही आणि मृत्यू खरं तर काय संदेश देतो.